महत्त्वाची बातमी, पूजा खेडकर यांचं महाराष्ट्रातील प्रशिक्षण थांबवण्यात आलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी, राज्य सरकारकडून पूजा खेडकर यांना तसं कळवण्यात आलेलं आहे। मसुरीमधील प्रशासकीय अकादमीला रिपोर्ट काढण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। पूजा खेडकर यांचं सध्या वाशिममध्ये प्रशिक्षण सुरू आहे। पूजा खेडकर यांचं महाराष्ट्रामधलं प्रशिक्षण थांबवण्यात आलेलं आहे। मसुरीमधील प्रशासकीय अकादमीला रिपोर्ट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। थेट माहितीसाठी आपण पुण्यामध्ये जाऊयात, आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडे। योगेश, काय अपडेट या संदर्भात? वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांचे जे काही प्रशिक्षण सुरू होतं ते अर्थात सुरुवातीला 3 जून 2024 पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचं प्रशिक्षण हे सुरू झालं होतं। मात्र तात्काळ 1 महिन्यानंतर त्यांचं प्रशिक्षण हे पुण्यातलं थांबवण्यात आलं। त्यांची पुण्यातून उचलबांगडी करत थेट वाशिममध्ये त्यांची बदली करण्यात आली होती। वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचं प्रशिक्षण हे सुरू करण्यात आलं होतं। मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या संदर्भात जे काही अनेक वाद निर्माण झालेले आहेत, अर्थात पुण्यात जे काही वाद निर्माण झाले होते, अर्थातच पूजा खेडकर यांनी त्यांच्या आपल्या खाजगी वाहनावरती ऑडी कारवरती अंबर दिवा त्यासोबतच महाराष्ट्र शासन असं लिहिलं होतं। त्यानंतर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून 25 पानी अहवाल अप्पर सचिवांना पाठवण्यात आला होता आणि त्यांची तात्काळ या अहवालानंतर वाशिममध्ये बदली करण्यात आली होती। मात्र आता वाशिममधलं जो काही प्रशिक्षण कालावधी होता, अर्थात 2 वर्षांचा हा कालावधी असतो, त्यावरती आता मात्र स्थगिती देण्यात आलेली आहे। लाल बहादूर शास्त्री जी अकॅडमी आहे, अर्थात मसुरीतली ही अकॅडमी आहे, या अकॅडमीने या संदर्भातला हा निर्णय घेतलेला आहे। कारण अकॅडमीच्या माध्यमातून राज्य सरकारला एक अहवाल देण्यासंदर्भातले आदेश हे देण्यात आले होते। तो अहवाल राज्य सरकारने मसुरीतल्या या लाल बहादूर शास्त्री अकॅडमीला दिला होता आणि त्यानंतर आज या संदर्भातला या अकॅडमीने निर्णय घेतलेला आहे। पूजा खेडकर यांचा जो प्रशिक्षणाचा कालावधी होता त्याला आता स्थगिती देण्यात आलेली आहे आणि या संदर्भात पूजा खेडकर यांना मसुरीतल्या या अकॅडमीला 23 तारखेपर्यंत रिपोर्ट करायचा आहे आणि त्यामुळे ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून हा वाद सुरू होता त्यावरती आता कुठेतरी पडदा पडणार अशा पद्धतीचं चित्र एकूण स्पष्ट होताना दिसतंय। कारण पूजा खेडकर यांच्या ज्या पद्धतीने वादग्रस्त एकूणच कामकाज आपल्याला पाहायला मिळालं होतं पुण्यात केबिनसाठी, त्यासोबतच लाल दिवा आणि खाजगी वाहनावरती महाराष्ट्र शासन लिहिणं, हे खरं तर यामुळेच पूजा खेडकर या अडचणीत आल्या होत्या। त्यानंतर त्यांनी जे काही UPSC परीक्षेसाठी प्रमाणपत्र सादर केले होते, अर्थात दिव्यांगाचं प्रमाणपत्र असू दे किंवा OBC आरक्षणाचा जो काही त्यांनी फायदा घेतला होता, या संदर्भात अनेक आक्षेप नोंदवण्यात आले होते। या संदर्भात चौकशीसुद्धा अतिरिक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून केंद्र सरकारने एक समितीसुद्धा स्थापन केलेली आहे। या समितीचा अहवाल येणं अद्याप बाकी आहे। मात्र ज्या पद्धतीने लाल बहादूर शास्त्री अकॅडमीच्या माध्यमातून जो काही अहवाल किंवा जो काही निर्णय आता घेण्यात आलेला आहे, अर्थातच पूजा खेडकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानता येईल। कारण एकूण त्यांची जी काही वादाची बाजू होती त्यावरती आता हा संपूर्ण निर्णय म्हणता येईल। पूजा खेडकर यांचीच बाजू नव्हे तर त्यांच्या आई वडिलांची सुद्धा वादग्रस्त बाजू ही वारंवार समोर येताना पाहायला मिळाली होती। कारण पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांनी मुळशीमध्ये काही दिवसांपूर्वीच ज्या काही शेतकऱ्यांना बंदूक पिस्तूल दाखवून धमकावलं होतं, त्या संदर्भात सुद्धा पुण्यातल्या ग्रामीण पोलीस स्टेशन अर्थात पौड पोलीस स्टेशनमध्ये मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर या दोघांच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत। त्यांचा शोध सध्या पुणे ग्रामीण पोलीस घेत आहेत। त्यांची वेगवेगळी पथकं राज्यातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये पोहोचलेली आहेत। मात्र अद्यापही या दोघांचा शोध लागत नाहीये। मात्र एकीकडे आई वडील फरार असताना दुसरीकडे मात्र पूजा खेडकर यांना हा मोठा धक्का मानता येईल आणि राज्य सरकारच्या अहवालानंतर लाल बहादूर शास्त्री अकादमीने हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे। जो निर्णय अर्थातच पूजा खेडकर यांच्या जे काही प्रोबेशनल पिरियड होता, अर्थात प्रशिक्षणाचा जो कालावधी होता, त्याला आता स्थगिती देण्याचा निर्णय घेतलेला आहे। धन्यवाद योगेश, एकूणच माहितीबद्दल। तर पूजा खेडकर यांचं सध्या वाशिममध्ये प्रशिक्षण सुरू आहे, ते थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। IAS अधिकारी पूजा खेडकरांना हा मोठा धक्का, महाराष्ट्रामधील त्यांचं प्रशिक्षण थांबवण्यात आलेलं आहे। वाशिममध्ये त्यांचं हे प्रशिक्षण सुरू होतं, मात्र मसुरीमधल्या प्रशासकीय अकादमीला याच्या रिपोर्ट करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत आणि तोपर्यंत त्यांचं प्रशिक्षण हे थांबवण्यात आलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून पूजा खेडकर यांचं प्रकरण चांगलंच चर्चेत आहे। त्याचबरोबर पूजा खेडकर यांचे वडील आणि आई यांचा शोधही पोलीस घेत आहेत।